बरं खरंच 71 लाख लाभार्थी जे आहेत ते अपात्र झालेले आहेत का म्हणजे लाडकी बहीण योजनेमधून? तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ही जी संख्या आहे ना, ही संख्या फक्त जी आहे के-वाय-सी न केल्यामुळे झालेली आहे बघा. म्हणजे मोस्ट ऑफ द मॅक्सिमम जे लाभार्थी याच्यातून अपात्र झालेले आहेत, ते के-वाय-सी न केल्यामुळे झालेले आहे बघा. म्हणजे 2,47,00,000 जे पहिले लाभार्थी होते, ते आता जवळपास 1,76,00,000 लाखावरती आलेले आहेत. म्हणजे जवळपास 71 लाख जे लाडक्या बहिणी आहेत, त्या अपात्र झालेल्या आहेत. आता यामध्ये पॉइंट काय-काय आहे ना, की पहिला पॉइंट म्हणजे यामध्ये ई-के-वाय-सी करायचीच राहिलेली आहे. दुसरा पॉइंट म्हणजे म्हणजे एकल महिला आहे बघा, ज्यांची हा म्हणजे पती नाहीये सोबत आणि डायव्होर्स पण झालेला नाही. डॉक्युमेंट नसल्यामुळं त्यांना ई-के-वाय-सी करताच आली नाही. मग ते पण त्यामधून वगळलेले गेलेले आहेत बघा. आणि याच्यानंतर ना आणखी म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या घरी 4 चाकी होती बघा, 4 चाकी गाड्या होत्या. पण त्यांना स्टार्टिंगला जे आहे ज्यावेळेस ही योजना चालू झाली होती, त्यावेळेस अशा काही अटी नव्हत्या. पण नंतर काय होतं 4 चाकी गाडी, सरकारी नोकरी, उत्पन्न अधिक असणे, वय जास्त होणे, हे 2 योजनेचा लाभ म्हणजे महिला काय-काय घेत होत्या किंवा एका राशन कार्डवरती 3-3, 4-4 महिला लाभ घेत होत्या. तर ह्या सगळ्या अटी पहिल्या नव्हत्या बघा. आणि त्यामुळे काय झालं, पहिल्यांदा जास्त महिला त्यामध्ये बसल्या. परंतु सगळ्या के-वाय-सीमध्ये अटी आणि जे रूल्स होते त्यामध्ये जे आहे लागू केल्यानंतर मग हे लाभ जो आहे तो कमी महिलांना देण्यात आलेला आहे बघा. तर यामुळे जरी पण तुम्ही बघितलं तर हे सगळे कारण आहे त्यामागे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होण्यामागे बघा.